आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। पुण्यामध्ये शिवसेनेत तणाव कायम आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या पहिल्याच बैठकीला रवींद्र धंगेकर यांना नो एंट्री पाहायला मिळते। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज दोन्ही पक्षांची महत्त्वाची अशी बैठक होतीये आणि याच बैठकीला शिवसेनेकडून उदय सामंत, नीलम गोरे, नाना भानगिरे, विजय शिवतारे हे उपस्थित राहणार आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय रवींद्र धंगेकर यांना मात्र या बैठकीला नो एंट्री आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत। रेवती, या बैठकीसाठी रवींद्र धंगेकर यांना मात्र काय एंट्री देण्यात आलेली नाहीये, याचं काय कारण सांगितलं जात आहे? ऋतुजा, खरं तर आज पहिली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार आहे पुण्यात आणि उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी बैठक होणार आहे। या बैठकीला नीलम गोरे, विजय शिवतारे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती खरं तर समोर येते। पण आता अशी पण माहिती समोर येते की रवींद्र धंगेकर ज्यांनी नुकतंच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, त्यांना आता नो एंट्री आहे या बैठकीला। त्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघत होतो की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरती रवींद्र धंगेकर सातत्याने टीका करत होते। मग त्याच्यामुळे असं करण्यात आलंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय। मात्र चंद्रशेखर बावनकुळे एकदा पुणे दौऱ्याला सुरुवात केली की त्यानंतर बैठकीत नेमकं कोण कोण येते, संध्याकाळपर्यंत धंगेकरांना आमंत्रण येतंय का किंवा त्यांना बोलवणं येतंय का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।